जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 59। निश्चय धर्मध्यान सार्थकता। या अगोदर व्यवहार धर्मध्यानाचे स्वरूप पाहिले आहे। व्यवहार धर्मध्यान पराश्रित आहे, म्हणजेच वर आलेले 10 प्रकार व्यवहार धर्मध्यानात अंतर्भूत होतात। जो वास्तविक व्यावहारिक धर्मध्यानात परिणत राहतो त्यामुळे चरणकरण प्रधान आहे, पण तो निरपेक्ष तपोधन साक्षात मोक्षाच्या कारणभूत स्वात्माश्रित आवश्यक कर्माला निश्चयाने परमात्म तत्वामध्ये विश्रांतीरूप निश्चय धर्मध्यानाला तथा शुक्ल ध्यानाला जाणीत नाही। त्यामुळे परद्रव्यात परिणत होत असल्यामुळे अन्यवश म्हटला गेला आहे। कारण निश्चय धर्मध्यानाचे स्वरूप सांगताना मन, वचन व काया या तिन्हींच्या प्रकृती थांबवा, ज्यामुळे आपला आत्मा आपल्या आत्म्यात स्थिर होईल असे सांगितले। ज्या जीवाच्या ध्यानामध्ये ज्ञानाने निजात्माचा प्रतिभास होणार नाही ते ध्यान नाही। प्रवचन सारामध्ये तर स्पष्ट सांगितले आहे की जो वास्तविक ज्ञानात्मक आत्मस्वरूप एक अग्राची भावना करणार नाही तो अवश्य ज्ञेयभूत अन्य द्रव्याचा आश्रय करतो। या सर्व कारणामुळे निश्चय धर्मध्यान करण्यामध्ये सार्थकता आहे। निश्चय ध्यान साध्य आहे तर व्यवहार ध्यान साधन आहे। याप्रमाणे परस्पर सापेक्ष निश्चय व्यवहार नयाद्वारा साध्य साधक भाव जाणून ध्येयाच्या विषयामध्ये विवाद करू नये असे आचार्य म्हणतात। पंचम काळात धर्मध्यान शक्य आहे का? आशेचे किरण। श्री ब्रह्मदेव कृत द्रव्य संग्रह टीकेमध्ये या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे। त्याचे यथार्थ उत्तरही दिले आहे। ते प्रश्न आणि उत्तर पहा। प्रश्न: मोक्षासाठी ध्यान करावे आणि मोक्ष या पंचम काळात होत नाही, मग ध्यान करण्याचे काय प्रयोजन? उत्तर: या पंचम काळात सुद्धा परंपरेने मोक्ष आहे। प्रश्न: ते कसे काय? उत्तर: ध्यानी पुरुष निज शुद्धात्मा भावनेच्या बळाने संसार भ्रमण स्थितीला अल्प करून स्वर्गाला जातो। तेथून मनुष्य भावास येऊन रत्नत्रय भावना प्राप्त करून घेऊन शीघ्र मोक्षाला जातो। वरील उत्तरामध्ये स्पष्टपणे परंपरेने मोक्ष मिळतो असे सांगितले आहे। मोक्ष पाहुड मध्ये तर स्पष्ट सांगितले आहे की या भरत क्षेत्रामध्ये पंचम काळात सुद्धा आत्मस्वभाव स्थित साधूला धर्मध्यान होते। तत्वानुशासन आणि ज्ञानार्णव या ग्रंथामधून देखील वरील विधानास पुष्टी मिळते। शुक्ल ध्यानाचा फक्त निषेध संहननहीनतेमुळे केला आहे। धर्मध्यानाचे फल स्वर्ग व परंपरेने मोक्ष। तत्वार्थ सूत्रामध्ये धर्मध्यान व शुक्ल ध्यान मोक्षाचे हेतू असे स्पष्ट सांगितले आहे। जो भव्य पुरुष या वर्तमान पर्यायाच्या अंतसमयामध्ये संपूर्ण परिग्रहांना सोडून धर्मध्यानपूर्वक आपल्या शरीराचा त्याग करतात ते पुरुष पुण्यस्थान रूप अर्थात पुण्य बळाने मिळणारे अशा गैवेयक व अनुत्तर विमानामध्ये आणि सर्वार्थ सिद्धीमध्ये जन्म घेतात। उत्कृष्ट धर्मध्यानाचे शुभाश्रव, संवर, निर्जरा आणि देवादिकांचे सुख हे शुभानुबंधी विफल फल आहेत। याच ग्रंथात पुढे म्हटले आहे की ज्याप्रमाणे ढगांचा समुदाय वाऱ्याने ताडित होऊन क्षणमात्रात विलीन होते, त्याचप्रमाणे धर्मध्यान रूपी वाऱ्याने उपहृत होऊन कर्ममेघ सुद्धा विलीन होऊन जातात। पंचास्तिकाय ग्रंथामध्ये म्हटले आहे की एकाग्र चिंतवन करणे तर धर्मध्यान आहे आणि संवर निर्जरा त्याचे फळ आहे। धर्मध्यानाचे स्वामित्व। धर्मध्यान परोक्ष ज्ञान गोचर असल्यामुळे क्षायोपक्षमिक आहे।
लेश्येच्या अपेक्षेने पित्त, पद्म व शुक्ल लेश्या असाव्या लागतात. गुणस्थानाच्या दृष्टीने अविरत, देशविरत, प्रमत्त संयत आणि अप्रमत्त संयत गुणस्थानात धर्मध्यान शक्य आहे. असंयत सम्यक दृष्टी, संयता संयत, प्रमत्त संयत, अप्रमत्त संयत, क्षपक आणि उपशामक, अनिवृत्तीकरण संयत, क्षपक व उपशामक सूक्ष्म संप्राय संयत जीवांना धर्मध्यानाची प्रवृत्ती होते. यावरून असे जाणावे की धर्मध्यान कषाय सहित जीवांना होऊ शकते. मात्र जो पुरुष रत्नत्रय धारण न करता ध्यान करू इच्छितो तो मूर्ख आकाशपुष्पांनी वंध्या पुत्रशेखर बनू इच्छितो. ज्ञानार्णव ग्रंथात असे सांगितले आहे की ज्यांचे चित्त चलित आहे आणि जैन साधू म्हणून घेतात त्यांना सुद्धा ध्यानाचा निषेध आहे. दृष्टीची विकलता असल्यामुळे वस्तुसमूहास आपल्या इच्छेनुसार ग्रहण करणाऱ्या मिथ्यादृष्टी जीवांना ध्यानाची सिद्धी स्वप्नात सुद्धा होत नाही. बृहत नयचक्र ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे की जो प्रमाण आणि नयद्वारे वस्तुनिश्चय करून त्यास जाणीव नाही ती ध्यानाच्या भावनेने सुद्धा आराधक होऊ शकत नाही. धर्मध्यानाचे आणखी काही प्रकार. धर्मध्यानाचे पदस्थ, पिंडस्थ, रूपस्थ व रूपातीत असे 4 प्रकार आहेत. ज्ञानार्णव ग्रंथामध्ये हे प्रकार संस्थान विषय धर्मध्यानांतर्गत किंवा संस्थान विषय धर्मध्यानाचे प्रकार म्हणून दर्शविले आहेत. पण इतर ग्रंथातून हे 4 प्रकार वेगळेच दर्शविले आहेत. त्यांचे लक्षण असे: 1. पदस्थ ध्यान, ज्याच्याद्वारे जाणले जाते ते पद होय. ज्यामध्ये अवस्थान असते ते त्याचे पद आहे व जे जाणले जाते ते पद होय असे पद या शब्दाचे अर्थ आहेत. ज्याला योगीश्वर पवित्र मंत्रांच्या अक्षर स्वरूप पदांचे अवलंबन करून चिंतवन करतात त्याला पदस्थ ध्यान म्हटले आहे. एक अक्षर इत्यादी अनेक प्रकारच्या पंचपरमेष्ठी वाचक पवित्र मंत्र पदांचे उच्चारण करून जे ध्यान केले जाते ते पदस्थ ध्यान जाणावे. पवित्र पदांचे अवलंबन घेऊन जे ध्यान केले जाते त्यास पदस्थ ध्यान म्हणतात. 2. पिंडस्थ ध्यान, निजात्म्याचे चिंतवन पिंडस्थ ध्यान आहे. श्वेत किरणांनी स्फुरायमान आणि अष्टमहाप्रतिहार्यांनी संयुक्त असे निजरूप केवलीतुल्य आत्मस्वरूपाचे ध्यान केले जाते त्यास पिंडस्थ ध्यान जाणावे. 3. रूपस्थ ध्यान, सर्व चिद्रूपाचे चिंतवन रूपस्थ ध्यान आहे. अर्थात आकाशामध्ये स्थित अरहंत भगवंतांचे जे ध्यान केले जाते ते रूपस्थ ध्यान आहे. अरहंत भगवंतांचे अभ्यंतर व बाह्य विभूतीसह स्वरूपाचे चिंतवन करणे रूपस्थ ध्यान आहे. 4. रूपातीत ध्यान, वर्ण, रस, गंध आणि स्पर्शाने रहित केवल ज्ञान दर्शन स्वरूप जे सिद्ध परमेष्ठीचे अथवा शुद्ध आत्म्याचे ध्यान केले जाते ते रूपातीत ध्यान आहे. ज्या ध्यानामध्ये ध्यानी मुनी चिदानंदमय शुद्ध अमूर्त परमाक्षर रूप आत्म्याला आत्मा असेच स्मरण करतो ते रूपातीत ध्यान आहे. याप्रमाणे 4ही ध्यानाचे स्वरूप सामान्यपणे आहे. यांचे स्वरूप खालील श्लोकावरून संक्षिप्तपणे एकदम लक्षात येईल. तो श्लोक असा: पदस्थम मंत्र वाक्यस्थम पिंडस्थम स्वात्मचिंतनम, रूपस्थम सर्व चिद्रूपम रूपातीतम निरंजनम. आता वरील 4ही ध्यानाचा थोड्या विस्ताराने विचार करू तो पुढील भागात.